बंद असते. विजय पाटील बंद करू ठेव. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण कुरियन अलग कमिटीच्या रिपोर्टचं मराठीमध्ये रूपांतर जे आहे ते पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना माझं एक महत्त्वाची विनंती म्हणण्यापेक्षा सूचना असे म्हणेन की अलीकडच्या काळामध्ये सर्वच विषयाला TYच्या 5व्या सेमिस्टरला विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत कमी जाणवते. तुम्हाला इंटरनलचे मार्क हे उपस्थितीच्या मार्कवर दिले जातील. तुमची उपस्थिती जज करण्यासाठी आम्ही एक तोंडी परीक्षा घेणार आहोत आणि त्या तोंडी परीक्षेच्या आधारे तुमची उपस्थिती आम्हाला जज करता येते. आत्ता संख्या जी आहे ती संख्या आम्हाला जाणवते. त्यामुळं आपली उपस्थिती प्रत्येक लेक्चरला 100% असली पाहिजे याची दक्षता सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुरियन अलग कमिटीच्या रिपोर्टच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. तर आपणा सर्वांना माहीत आहे की भारतासारख्या विकसनशील देशामध्ये सहकारी चळवळ ग्रामीण भागाचा आणि दुर्बल घटकांच्या विकासाचा एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. 1904 साली सहकारी चळवळ भारतात सुरू झाली. 2004 साली 100 वर्षे त्या चळवळीला पूर्ण झाली आणि या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये सहकारी चळवळीनं ग्रामीण भागाच्या विकासामध्ये जे योगदान दिलं ते योगदान विचारात घेत असताना आपल्याला एक बाब प्रकर्षानं जाणवते. सहकारी चळवळीच्या बाबतीमध्ये आपल्याला आर्थिक असमतोल, प्रादेशिक असमतोल आपल्याला निर्माण झालेला दिसून येतो. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासारख्या घटक राज्यामध्ये सहकारी चळवळ वाढली, परंतु निवडक 11 घटक राज्य वगळता इतर घटक राज्यामध्ये सहकारी चळवळीचा पुरेसा विकास होऊ शकला नाही. पण ज्यावेळी आपण एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाचा आढावा घेतो त्यावेळी त्या देशामधल्या सहकारी चळवळीनं देशाच्या ग्रामीण विकासामध्ये, दुर्बल घटकांच्या विकासामध्ये काय योगदान दिलं ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि या बाबतीमध्ये कुरियन अलग कमिटीची नियुक्ती करताना केंद्र सरकारनं हा एक विचार ठेवला की भारतातल्या सहकारी चळवळीचा आढावा घेणं. आणि हा आढावा घेत असताना मित्रांनो, हा आढावा केवळ पतपुरवठ्याच्या संदर्भातला नव्हे तर सहकारी संस्थांचा विकास जो भारतामध्ये झालेला आहे त्याचा लाभ सहकारी संस्थातील सभासदांना कितपत झाला, ग्रामीण भागाला कितपत झाला, दुर्बल घटकांना कितपत झाला. आणि यासाठी ही समिती नेमलेली आपल्याला दिसून येते. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 1999 मध्ये या कमिटीची नियुक्ती केली होती. 15 मार्च 2000 रोजी या कमिटीनं आपला अहवाल सरकारला सादर केला. प्रामुख्यानं या अहवालामध्ये कमिटीकडं जी काही उद्दिष्ट ठरवण्यात आलेली होती की भारतातील सहकारी चळवळीचा आढावा घेणं, सहकारी चळवळीच्या विकासाचा आढावा घेणं आणि भारतातील सहकारी संस्थांचा दुर्बल घटकांना कितपत लाभ होतो याचा आढावा घेणं आणि सहकारी चळवळीमध्ये असलेले अंतर्गत जे दोष आहेत, व्यवस्थापकीय जे दोष आहेत ते दोष दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणं. अत्यंत महत्त्वाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी या कमिटीची नियुक्ती करण्यात आलेली होती. या कमिटीनं भारतातील सहकारी पतपुरवठा आणि इतर सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांचा अभ्यास करून सहकारी चळवळीचा सर्वंकष विकास घडवून आणण्यासाठी आणि देशातल्या सर्व घटक राज्यामध्ये सहकारी चळवळीचा समतोल पद्धतीनं विकास घडवून आणण्यासाठी या समितीनं अत्यंत महत्त्वपूर्ण शिफारशी केलेल्या आहेत. या शिफारशीमध्ये प्रामुख्यानं सहकारी संस्थांचं कामकाज, सहकारी पतपुरवठा संस्थांची भूमिका, त्याचबरोबर सहकारी संस्थांचं व्यवस्थापन आणि सहकारी पतपुरवठा आणि इतर प्रकारच्या सहकारी संस्थांमधल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर, ज्याला आपण संचालक मंडळातील व्यक्तींनी करावयाची कामं किंवा घ्यावयाच्या जबाबदाऱ्या या संदर्भामध्ये शिफारशी केलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये प्रामुख्यानं पहिली जी शिफारस आहे, कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन शुड वर्क ॲज अ बिझनेस युनिट अँड पब्लिक ट्रस्ट. याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की सहकारी संस्थांनी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगावा आणि पब्लिक ट्रस्ट म्हणजे समाजाचा विश्वास संपादन करता आला पाहिजे. आणि हा विश्वास केव्हा संपादन करता येतो, जर सहकारी संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं सभासदापर्यंत पोहोचत असेल, सहकारी संस्थेची कामकाज पद्धती आणि सहकारी संस्थेचे लाभ जर सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचत असतील आणि सहकारी संस्थांचं व्यवस्थापन हे उत्कृष्ट असेल, निपक्षपातीपणे काम करत असेल, निर्दोष असेल, तर सहकारी संस्था
सभासदापर्यंत समाजापर्यंत पोचू शकतात, समाजाचा विश्वास संपादन करू शकतात आणि एक बिझनेस म्हणजे व्यापारी ज्या पद्धतीनं व्यापार करतो त्या पद्धतीनं कोऑपरेटिव्ह युनिट हे चाललं पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची शिफारस कुरियन आलक कमिटीनं केलेली आपल्याला दिसून येते. दुसरी शिफारस अशी आहे की एनी कोऑपरेटिव्ह युनिट डज नॉट ट्रान्सफर इट्स ओन कॅपिटल इश्यू विदाउट परमिशन ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर. म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे, 1970 नंतर भारतातल्या सहकारी संस्थांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले. विशेषतः 1991 नंतर नवीन आर्थिक धोरण आल्यानंतर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये सहकारी संस्था अडचणीत आल्या. सहकारी संस्थांचं व्यवस्थापन अडचणीत आलं आणि 1991 नंतर तत्कालीन सरकारनं भारतातील सहकारी चळवळीला केंद्र अथवा राज्य सरकारकडून मदत देण्याची गरज नाही, तर सहकारी संस्थांनी स्वावलंबी बनलं पाहिजे असा एक विचार प्रवाह मांडला आणि त्याला अनुसरून 1991च्या जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये, खाजगीकरणाच्या लाटेमध्ये ज्या संस्था चांगल्या होत्या तेवढ्याच टिकून राहिल्या आणि बाकीच्या संस्थांसमोर व्यवस्थापनाचा प्रश्न आणि अनेक बाकीचे प्रश्न निर्माण झाले आपल्याला दिसून येतात. आणि मग ज्यावेळी एखादी संस्था, सहकारी संस्था अडचणीत येते त्यावेळी त्या सहकारी संस्थेचं मर्जर इतर संस्थेमध्ये केलं जातं. आता असं केलं जात असताना कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये जे काही एका सहकारी संस्थेचं दुसऱ्या सहकारी संस्थेमध्ये वर्गीकरण केलं, ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं, स्थलांतरण केलं जातं, तर असं स्थानांतर केलं जात असताना प्रामुख्यानं त्या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील सर्व व्यक्तींची परवानगी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, महाराष्ट्रासारख्या घटक राज्यामध्ये, गुजरातसारख्या घटक राज्यामध्ये, कर्नाटकासारख्या घटक राज्यामध्ये राजकीय हेतूनं काही वेळा एका सहकारी संस्थेचे मूळ भांडवल म्हणजे ज्याला आपण शेअर्स म्हणतो ते शेअर्स इतर संस्थेमध्ये वर्गीकृत करण्याचा उपक्रम त्या कालखंडामध्ये झाला. आणि म्हणून इथं कुरियन आलक कमिटीनं ही शिफारस केली की कोणत्याही सहकारी संस्थेचे मूळ भांडवल किंवा त्याचं शेअर्स म्हणतो ते इतर संस्थेमध्ये वर्ग करत असताना बोर्ड ऑफ डायरेक्टरची परवानगी असणं हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. ही एक महत्त्वाची सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये कुरियन आलक कमिटीनं केलेली शिफारस होय. नंतर तिसरी शिफारस आहे, कोऑपरेटिव्ह युनिट शुड वर्क ॲज ए प्रोडक्टिव्ह युनिट. 1991 नंतर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, स्पर्धेच्या जागतिक वातावरणामध्ये जर सहकारी संस्थांना टिकून राहायचं असेल तर सहकारी संस्थांनी उत्पादकतेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. म्हणजे एक उत्पादक युनिट म्हणून सहकारी संस्थांनी काम करावं. असं जर काम केलं तर त्या सहकारी संस्था जागतिकीकरणाच्या समस्येला, जागतिकीकरणाच्या स्पर्धेला तोंड देऊ शकतील, खाजगीकरणाच्या स्पर्धेला तोंड देऊ शकतील. आणि म्हणून प्रॉडक्टिव्ह स्वरूपाचं युनिट जर निर्माण करायचं असेल तर सहकारी संस्थेमधलं व्यवस्थापन हे आदर्श असलं पाहिजे. अशा प्रकारची शिफारस या कमिटीनं केलेली आपल्याला दिसून येते. पुढची जी शिफारस आहे, न्यूली फॉर्म कोऑपरेटिव्ह युनिट शुड वर्क मॉडर्न प्रिन्सिपल्स ऑफ कंपनी लॉ. जे नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्था ज्या असतात त्या सहकारी संस्थांनी कंपनी कायद्यातल्या आधुनिक तत्वांची जोपासना करावी. थोडक्यात 21व्या शतकामध्ये सहकारी चळवळ जर अत्यंत बलशाली व्हायची असेल आणि तिचा लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील पद्धतींना व्हायचा असेल तर सहकारी संस्थांनी आधुनिक तत्व जे आहेत, कंपनी कायद्याची आधुनिक तत्व, थोडक्यात नफा आणि उत्पादकता ही उद्दिष्ट डोळ्यासमोर, व्यावसायिकता ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपलं कामकाज करावं. अशा प्रकारची शिफारस असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरची शिफारस जी आहे, न्यूली फॉर्म इन्स्टिट्यूशन शुड गिव्ह फुल फ्रीडम फॉर डिसिजन विदाउट परमिशन ऑफ कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट. या दोन्ही एकत्रच आहेत पहा शिफारशी. म्हणजे जे नव्यानं सहकारी संस्था ज्या स्थापन होतात त्यावेळी इथं कमिटीला असं आढळून आलं की नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना पुरेसं स्वातंत्र्य दिलं जात नाही, तर त्यांच्यावर सहकार खात्याचं नियंत्रण असतं, निबंधकाचं नियंत्रण असतं, राज्य सरकारचं नियंत्रण असतं. तर अशा प्रकारच्या नियंत्रणाशिवाय फुल फ्रीडमनं, म्हणजे जशी इंग्लंडमध्ये सहकारी चळवळ स्वेच्छेनं विकसित झाली तशा पद्धतीनं फुल फ्रीडम देऊन नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांच्या युनिटना स्वातंत्र्य देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि असं जर स्वातंत्र्य दिलं, त्यांना गाईडलाईन द्याव्यात, सहकार खात्यानं जरूर गाईडलाईन द्याव्यात, राज्य सरकारनं वित्तीय आणि इतर प्रकारची मदत करावी, पण त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ नये. म्हणजे सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांना एकमेकाचं हित साधण्याच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य या
शिफारशीमध्ये अभिप्रेत आहे आणि ही एक अत्यंत महत्त्वाची शिफारस असलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर शेवटची शिफारस अशी आहे की 2/3 मेजॉरिटी ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर फॉर मर्जिंग कोऑपरेटिव्ह युनिट टू इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स. म्हणजे एखाद्या घटक राज्यामध्ये एखादी सहकारी संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत असेल आणि त्या सहकारी संस्थेचा लाभ आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना मिळवून द्यायचा असेल तर त्या सहकारी संस्थेचं आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थेशी संलग्नीकरण करणं. आणि हे करत असताना प्रामुख्यानं एक शिफारस या समितीनं अशी केली की 2/3 संचालक मंडळाची मंजुरी असल्याशिवाय, म्हणजे 2/3 संचालकांची मंजुरी असल्याशिवाय एखाद्या सहकारी संस्थेचं संलग्नीकरण आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेकडे केलं जाऊ नये. कारण आपण खरोखरच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्यामध्ये आणि मार्गदर्शन करण्यामध्ये पात्र आहोत की नाही याची शहानिशा करण्याच्या दृष्टिकोनातून बोर्ड ऑफ डायरेक्टरला हे अधिकार देण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. आणि कमिटीचा उद्देश हा आहे की आपली सहकारी संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करते, आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन करण्यास पात्र आहे, अशा प्रकारचा विश्वास आपल्याकडं तेव्हा निर्माण होतो त्यावेळी त्या सहकारी संस्थेचं बोर्ड ऑफ डायरेक्टर, त्या सहकारी संस्थेचे सभासद आणि ती सहकारी संस्था ज्या भागामध्ये काम करते त्या भागातील लोकांचा विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा असतो. या अनुषंगानं कुरियन अलग कमिटीनं सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसून येतं प्रॉडक्टिव्ह स्वरूपाच्या म्हणजे औद्योगिक सहकारी संस्था, उत्पादकांच्या सहकारी संस्थांना एक नवी दिशा देण्याचं काम या कुरियन अलग कमिटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिफारशीतून आपल्याला दिसून येतं. एकूणच मुलांनो आपल्याला एक भाग विचारात घ्यावा लागेल की कुरियन अलग कमिटी ही प्रामुख्यानं सहकारी चळवळीचा आढावा घेण्यासाठी स्थापन झालेली होती. त्याचप्रमाणे 21व्या शतकातली आव्हानं जी आहेत जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या आव्हानांना पूर्ण रीतीनं सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून सहकारी चळवळीमधलं अंतर्गत व्यवस्थापन कसं असलं पाहिजे नंबर 1. नंबर 2 21व्या शतकात स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सहकारी संस्थांनी आपल्या कार्यपद्धतीत कोणते बदल करावेत. आणि नंबर 3 सहकारी संस्थांनी बिझनेस मोटिव्ह किंवा उत्पादकता हा दृष्टिकोन ठेवून सहकारी चळवळ किंवा सहकारी युनिट जे आहे, सहकारी संस्था ज्या आहेत त्या सहकारी संस्था बलशाली बनाव्यात अशा प्रकारच्या शिफारशी या कुरियन अलग कमिटीनं केलेल्या आपल्याला दिसून येतात. एकूणच आपल्याला असं म्हणता येईल की 21व्या शतकात सहकार क्षेत्र हे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार वाचवण्याच्या दृष्टिकोनातून भारतातील सहकारी चळवळीला अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज करण्याच्या दृष्टिकोनातून या समितीनं केलेल्या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि म्हणून कुरियन अलग कमिटीच्या या शिफारशी ज्या आहेत या शिफारशी सहकारी संस्थांच्या विकासासाठी, ग्रामीण भारताच्या विकासासाठी, त्याचप्रमाणे सहकारी संस्थेच्या सभासदांच्या उन्नतीसाठी, सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनात असलेले दोष दूर करण्यासाठी आणि एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकारी चळवळ, भारतातील सहकारी चळवळ ही बलशाली करण्याच्या दृष्टिकोनातून या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि या शिफारशींचं महत्त्व हे या अनुषंगानं आपण विचारात घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. उरलेल्या ज्या कमिटींच्या शिफारशी आहेत त्या आपण नेक्स्ट पिरियडला पाहणार आहोत. धन्यवाद. हे असं लावलं हे काय होतंय, असं झालं की कधी कधी बंद पडते. हे ना बसा आणि कोपऱ्यात लावताना आहे ना असं धरलं होतं हे असं नाही तिकडं असं येऊ देत सरळ. यातलं काय केलं असं धरलं असं धरलं मी हा पहिले बंद पडले. बंद पडते. हे वाकडं झालं ना की बंद पडते. लक्षात आलं मग मी असं धरलं कारण त्यात वायर लूज होती. हा काय करता एकातून दुसऱ्याकडे काय नाही ह्याच्यात होतं तुमच्या ह्याच्यावर टाकून द्यायचं ना का उद्याचं हे लेक्चर. नाही ना आजचं आहे. अच्छा आज टाकला का आज टाकणार 10लाच टाक 10:05 कर. नाही आज वार कुठला शुक्रवार ना. हो हां आज 11ला टाकायचं. आज 10 ते 11 कोणाच तर असेल ना दुसरं, आपण 11 नंतर टाकायचं.